आज आपण बनवू पत्तागोबीची भाजी। त्यासाठी आपण इथे घेतलेली 1 वाटी चणा डाळ आणि चणा डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर आपल्याला पत्तागोबी पण कापून घ्यायची। चणा डाळीमध्ये 1 वाटी पाणी टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि थोडीशी हळद टाकायची। नंतर आपल्याला पत्तागोबी अशा पद्धतीने बारीक कापून घ्यायची आणि नंतर ही कापलेली गोबी पण आपल्याला डाळीमध्ये टाकायची। पत्तागोबी पण आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर कुकरमध्ये आपल्याला याच्या 3 शिट्टे करून घ्यायचे। थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचे आणि 3 शिट्टे झाल्यानंतर पत्तागोबी शिजलेली आपलं। नंतर आपल्याला एक कांदा आणि लसूण सोलून घ्यायचं, कोथिंबीर पण कापून घ्यायची, थोडासा कढीपत्ता घ्यायचा 9-10 पानं आणि गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकू। त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं जिरा अर्धा चमचा मोहरी आणि नंतर टाकू कांदा, ठेचलेला लसूण टाकू आणि कांदा लसूण चांगला फ्राय करून घ्यायचा थोडा लाल होईपर्यंत। नंतर 9-10 कढीपत्त्याची पानं टाकायची, चांगलं मिक्स करून घ्यायचे। नंतर टाकायचं 1 चमचा लाल तिखट आणि ही शिजवलेली पत्तागोबी याच्यामध्ये टाकायची। अशा पद्धतीने आपली पत्तागोबीची टेस्टी आणि हेल्दी भाजी तयार झालेली आहे। वरून थोडी कोथिंबीर टाकू। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशी भाजी बनवून बघा।